नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलो आहे डाळिंब बागावरती, म्हणजे शेतकरी बांधवाची व्हिडिओ होती ते मार्गदर्शन वगैरेसाठी. तुम्ही बघू शकता हा डाळिंब बाग वगैरे संपूर्ण बाग वगैरे, कारण त्याच्या बागामध्ये बघू शकता, कारण की जे तेल्याचं आहे, कारण हे बा त्याच्यावरती संपूर्ण तेल्या वगैरेचे प्रादुर्भाव केलेला आहे. कारण हे बा इथं बघू शकता, इकडे तिकडे संपूर्ण तेल्या वगैरे. आणि तेल्या कारण काय असतं, हे फळ बघू शकतात, हे त्याच्यावरती फळ वगैरे मध्ये तेल्या वगैरे पडला तर त्याच्यामध्ये काही कामाचं राहत नाही. म्हणजे छोटी गाठ असो, ते असो, कुठले पण बाग वगैरे असो, त्याच्यावरती तेल्या वगैरे अपडेट केला. प्रामुख्याने फळावरती झाडावरती अपडेट करतो. नाही, प्रामुख्याने जे आपले झाड होतं झाडावरती, म्हणजे या पानावरती तेल्या वगैरे अपडेट करतो. मग जो हळूहळू जो व्हायरस असतो तो फळांवरती अपडेट वगैरे करायला सुरुवात करतं. तसंच संपूर्ण बागावरती, म्हणजे आज आज काय त्याचा प्रॉब्लेम दिसेल, उद्या काय त्याचा प्रॉब्लेम दिसेल, संपूर्ण बागावरती तेल्या वगैरे अपडेट करणार. आणि ते तेल्या का कारणाने येतो, तुमच्या झाडामध्ये कमजोरपणा असला तर झाड जर स्ट्रॉंगपणा असलं तर स्ट्रॉंग जास्त ताकद जास्त झाडावरती, तर कुठल्याही प्रकारचा तेल्या वगैरे अपडेट करू शकत नाही. आणि जे झाडामध्ये कमजोरपणा आलं तर त्या झाडावरती तुम्ही बघू शकता, इथं जे 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 झाड वगैरे दिसत आहेत तुम्हाला, ज्यांच्यावरती कमजोरपणा आलेला आहे त्यांच्यावरती झाडाने ते तेल्याने जास्त प्रादुर्भावाने अपडेट वगैरे तेल्या वगैरे पडलेला आहे. मग आपल्या शेतकरी बांधवांना काय केलं पाहिजे, मग पहिले आपली माती बलवान केली पाहिजे. मातीला तुम्ही चांगले खायला अमृत खायला दिलं पाहिजे. म्हणजे मातीमध्ये ताकद जर राहिली तर तुमचं कुठलं पण पीक असो, डाळिंब बाग असो, कुठलं पण असो, कुठलेही रोगराईला अपडेट करू शकत नाही. आता जे प्लेग वगैरे पडू, म्हणजे तेल्या वगैरे पडत आहे, त्याच्यानंतर जी आळाई वगैरे स्प्लेग वगैरे, तर त्याच्यामध्ये जे कारण असतो ते झाडामध्ये कमजोरपणा असला. आणि चीप मवा पण तुम्ही बघू शकता, चीप वगैरे असतो प्रत्येक झाडावरती, कुठल्या बी झाडावरती मका असो, कुठलं बी पीक असो, चीप किंवा आळाई वगैरे पडते. तुमच्या झाडावरती जे कमजोरपणा झाला तर त्याच्यावरती चीप किंवा मवा वगैरे पडू शकतो. पडू शकतात. म्हणजे काय येतं, तुम्ही मातीवर काम केलं पाहिजे. मातीला जर मातीमध्ये ताकद आली तर कुठल्याही प्रकारचे कीड किंवा आळी पडू शकत नाही. आणि शेतकरी बांधवाचं काय असतं, शेतकरी बांधव कुठलाही शेतकरी बांधव असो, तर ते काय असतो, मातीवरती काम, म्हणजे माती जे आवश्यक की कुठल्या मातीवरती काम जर केलं तर तुमची जमिनीवरती जर गांडूळ वगैरे तयार झालं. गांडूळ काय आहे, शेतकरी बांधवांचे मित्र आहे. आणि ते मित्र असल्या म्हणजे सृष्टी निर्माण, म्हणजे बरेच मित्र जीवाणू होत. म्हणजे तुम्ही क्रायपिरियावर नावाचं पण कीड वगैरे ते पण शेतकरी बांधवांचे मित्र आहेत. आणि मधमाशी पण शेतकरी बांधवांचे मित्र वगैरे. आणि हेच आहे. आणि आपण काय केलं आहे, म्हणजे जे शत्रू किडी पण मारून टाकतो, मित्र किडी पण मारून टाकतो. जे निसर्ग असं निसर्गाचे बघितलं तर शत्रू किडी तयार झालं तर ते मित्र किडी पण पाठवतो. पण आपण जे असतं, जे आपल्या बागावरती कुठल्याही झाडावरती जे आपले शत्रू किडी मारण्याचं मित्र किडी पण मरून जातात आणि तेच मरून जातात. हा जो प्रॉब्लेम आहे. धन्यवाद. नमस्कार.